मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे। तर 7 महिन्याचा महागाई भत्ता थकबाकी काढण्याची अतिशय सोपी पद्धत। चला पाहूया बातमी। 7 महिन्याची थकबाकी काढण्याचे महत्त्वपूर्ण सूत्र, अतिशय सोपी पद्धत, पहा किती मिळेल आपणास थकबाकी। या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे, जुलै 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत 7 महिन्याचा महागाई भत्ता थकबाकी काढण्याची सोपी पद्धत व सूत्र, एकूण फरकाची रक्कम किती मिळेल हे जाणून घ्या। ते जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आजची मोठी ब्रेकिंग न्यूज, 7 महिन्याची थकबाकी किती मिळेल संपूर्ण रक्कम, जाणून घ्या माहिती। त्या संदर्भात बातमी आहे आणि या बातमीचे स्पष्टीकरण पाहूया। त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण माहिती। या संदर्भामध्ये राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 25/2/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारी वेतन 2025 च्या वेतन देयकासोबत डीए थकबाकीसह 53% दराने वाढीव डीए देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। दिनांक 1/7/2024 पासून डीए 50% वरून 53% इतका झाला, म्हणजेच डीए मध्ये 3% इतकी वाढ झाली। तर जुलै 2024 ते जानेवारी 2025 या 7 महिन्याची थकबाकी किती मिळेल ही प्रत्येकाने आपण काढून स्वतः पाहावी। सदर थकबाकीची रक्कम काढण्याची अतिशय सोपी पद्धत मी आपणास पुढील प्रमाणे देत आहे। डीए थकबाकी काढण्याची अतिशय सोपी पद्धत। एका महिन्याची थकबाकी प्रथम काढून घ्यायची आहे। ती कशी काढायची आहे? एकूण थकबाकी गुणिला मूळ पगार, म्हणजे येथे तुमचा मूळ पगार घ्या। समजा 15,000 असेल तर 15,000 घ्या, त्याला 3 न गुणा आणि 100 न भागा। येणारे उत्तर हे 1 महिन्याची थकबाकी आहे। एकूण थकबाकी काय करायची आहे? 1 महिन्याची थकबाकी अगोदर काढून घेतली, गुणिला 7 केले, गुणिला 7 केल्याबरोबर 7 महिन्याची थकबाकी मिळून गेली। यासाठी आपण एक उदाहरण सुद्धा घेऊन समजावून सांगूया। मित्रांनो, उमेदवाराचे नाव आहे एक्स किंवा मी स्वतः डोईफोडे सर आहेत, हे लक्षात घ्या। माझं मूळ वेतन 26,000 आहे। तर एकूण थकबाकी डीए काढायचा आहे मला, तर मी काय करेल, एका महिन्याची थकबाकी अगोदर काढून घेईल, म्हणून डीए ची 1 महिन्याची थकबाकी काढायची आपल्याला। आणि ती कशी काढायची ते पाहून घ्या। आता माणसाची 26,000 असणारी 26 गुणिला 3/100 बरोबर 780, म्हणजे 26,000 असेल तर 1 महिन्याची थकबाकी 780 होईल। एकूण 7 महिन्याची थकबाकी म्हणजे 780 गुणिला 7 बरोबर 5,460, 7 महिन्याचा डीए थकबाकी होईल। परत एकदा मी आपणास हा समजून सांगतो आहे, लक्षात घ्या। एकूण थकबाकी बरोबर मूळ वेतन गुणिला 3/100। एकूण डीए थकबाकी, पहिलं सूत्र 1 महिन्याचं आहे, दुसरं सूत्र 7 महिन्याचं आहे। एकूण थकबाकी 7 महिन्याची, एकूण महिन्याची 1 थकबाकी गुणिला 7, बस येणारी रक्कम 7 महिन्याची येते। उदाहरणार्थ व्यक्तीचे मूळ वेतन 26,000 आहे। आता 26,000 असेल तर एका महिन्याची थकबाकी आपल्याला काढायची आहे, म्हणून 26,000 गुणिला 3/100 बरोबर 780 एका महिन्याची थकबाकी। 1 महिन्याची थकबाकी आल्यानंतर या 1 महिन्याच्या थकबाकीला 7 महिन्यानं गुणायचं आहे। 7 महिन्याची थकबाकी बरोबर 780 गुणिला 7 बरोबर 5,460, 7 महिन्याची थकबाकी। मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने मी समजून सांगितलं आहे।
मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन अपडेट मध्ये. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपणासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद.